तर कांदा भजी करण्यासाठी मी इथं मोठ्या आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. तर आता हे कांदे आपल्याला लांबसर असे चिरून घ्यायचे आहेत. आता दाखवल्याप्रमाणे कांदा असा लांब लांब चिरून घ्यायचा आहे. पातळ चिरायचा आहे, जाडसर नाही चिरायचा. कांदा भजी किंवा खेकडा भजी करण्यासाठी असे मोठ्या आकाराचेच कांदे घ्यायचे आणि ते असे लांब लांबच चिरायचे. जी आपण गोल भजी करतो त्या भजीसाठी आपण कांदा असा चौकोनी चिरू शकतो किंवा बारीकही चिरू शकतो. पण आपण खेकडा भजी करतोय तर त्यासाठी आपल्याला कांदा असा लांब लांबच चिरायचा असतो. आता आपला कांदा चिरून झालेला आहे. आता आपण पुढची स्टेप. आता इथे एक मी डिश घेतला आहे. कांदा चिरून घेतलेला आहे लांबसर, तो आपण ह्याच्यात घालून घेऊयात. ह्यामध्ये कांदा जो आपण घालून घेतला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने हाताने सुट्टा करून घ्यायचा आहे आधीच, जेणेकरून त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या होतील आणि त्याचबरोबर कांद्याला पाणीही सुटेल. म्हणजे आपल्याला भजीमध्ये पाणी वरचं एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हातानेच आपण ह्या पाकळ्या सुट्ट्या करून घेणार आहोत. एकाने एक पाकळी मी अशी व्यवस्थित सुट्टी करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी ह्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घालून घेणार आहे. ओवा असा हाताने कुचकरून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर भज्यांमध्ये छान उतरतो. त्यानंतर ह्यामध्ये एक चिमूटभर हळद घालून घ्यायची. खूप हळद घालायची नाही, नाहीतर भज्यांचा रंग लाल उठतो. तर अर्धा चमचा किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची पावडर घालून घेऊ शकता. आता मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचाही घालू शकता. त्याचबरोबर थोडीशी जिरी घालून घेणार आहे मी. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व जिन्नस आपण हाताने एकत्र करून घेणार आहोत. मीठ व्यवस्थित कांद्याला लावून घ्यायचं, म्हणजे कांद्याला पाणी सुटेल. आता ह्याच मिश्रणामध्ये एक अर्धी वाटी, आता एक वाटी मी घेतलेलं आहे, पण अर्धी वाटी सुरुवातीला अर्धी वाटी बेसन मी घालून घेणार आहे आणि त्यातलं अर्धी वाटी बेसन मी बाहेर ठेवते. आणि आता हे बेसन आपल्याला ह्या कांद्याला लावून घ्यायचं आहे. जसं जशी गरज पडेल तसं बेसन आपण ह्यामध्ये ॲड करत जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट की खूप बेसन वापरायचं नाही, नाहीतर आपली भजी कुरकुरीत होण्याच्या ऐवजी फक्त गुबगुबीत होतील. आपल्याला खेकडा भजी करायची आहे, त्याच्यामुळे जास्त बेसन न वापरता कमीत कमी बेसनाचा वापर करायचा. आणि भजी अजून कुरकुरीत हवी असतील तर यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता. ठेवलेलं शिल्लक पीठ होतं माझ्याकडं, मी ते घालून घेणार आहे यामध्ये. आपल्याला थोडंही पाणी न घालता असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी हे अशा पद्धतीने हे बॅटर बनवून घेतलं आहे आणि थेंबभरही पाणी नाही घालायचं आहे आपल्याला. तर आता जराही उशीर न करता आपण ही भजी तळायला घेणार आहोत. तर आता तेल इथं मी तापायला ठेवलं होतं. मध्यम गरम तेल आपलं तापलेलं आहे. तेल खूप कडकही तापलेलं नको, नाहीतर भजी त्याच्यात टाकल्याही जळून जातील. दोन्ही बाजूने व्यवस्थित भजी तळून घ्यायची आहे. कुरकुरीत होईपर्यंत भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.